बातमी अशी की मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांना फोन केल्याचं कळत आहे। सावंतांना आलेल्या फोन कॉलची चौकशी करण्याचे आदेश जे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत आणि त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांना देवेंद्र फडणवीसांनी फोन केला होता आणि या संदर्भात सविस्तर चौकशी करण्याचे आदेश त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। राहुल, काय माहिती याबद्दल? राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या संदर्भात इंद्रजित सावंत यांना एक फोन आला होता आणि या संबंधात कथित मुख्यमंत्र्यांचा माणूस म्हणून ज्या पद्धतीनं बोलणी संबंधित व्यक्तीनं केली त्या संदर्भात कोल्हापूरच्या आयुक्तांना या संदर्भातले तपासाचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। एकंदरीत संबंधित फोन कॉल व्हायरल झाल्यानंतर त्याची तात्काळ दखल ही मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आली आणि मुख्यमंत्र्यांचाच माणूस अशा पद्धतीनं जी बतावणी करण्यात आली होती किंवा त्या संदर्भातली काय जी माहिती आहे या संदर्भात जे भूमिका आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी एसपींना आदेश दिलेले आहेत। आता याचा तपास नेमका कसा केला जातोय हे देखील पाहावं लागेल। विशाल, धन्यवाद राहुल या सगळ्या तपशिलाबद्दल। आपण पाहतोय की इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना मारण्याची धमकी देण्यात आली। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली आहे। संभाजी महाराज यांना शिर्के कुटुंबानं नाही तर ब्राह्मणांनी धोका दिल्याचा दाखला सावंतांनी दिल्यानं ही धमकी देण्यात आली। ब्राह्मणांच्या विरोधात वक्तव्य न करण्याची धमकी देण्यात आली आहे। साहेब, ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका। तुम्ही ब्राह्मणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे, लक्षात घ्या। म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा। हे कुणी आणि रामचंद्र मधलं अमात्य कोण होते, बाजीप्रभू कोण होते, महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही। कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा। अरे, कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? बाजीप्रभू महाराज गेले तुमचे पळून। कोण? तुमचे महाराज गेले पळून? पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या। नाही, ब्राह्मणांवर फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही, लक्षात घ्या। काय होणार नाही म्हणजे? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही। तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं, असं मी नाही म्हणत। तो जो कोणता रेफरन्स दिला तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना, सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर। तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज? मग तुम्हाला माहित काय बोलताय लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या। हो का? तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा, ब्राह्मणांची ताकद काय आहे? शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं। ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एक दिवस, आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो। किती मराठा एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या। लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता। आता ऐका, तुमचं नाव काय? बाबासाहेब पुरंदरे कोण होता? ब्राह्मण होता। ऐका इतका द्वेष, इतका? तुमचं नाव काय? काय बोलताय तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर, गुगलवर सर्च करा। प्रशांत कोरटकर? इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात। हॅलो, तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही। ब्राह्मणाची बुद्धी आहे म्हणून तुम्ही लोक आहे कोणी सांगितलं? तुझे काय बोललाय? तुम्ही काय करता? अरे मूर्ख, इतिहास काय? कोणता इतिहास काय? घरातील माहिती जास्त करू नको। नाही, ह्या धमक्यांनी घाबरायचा विषयच येत नाही। कारण असल्या फोनवरून देणाऱ्या धमक्या या अशा अनेक येत असतात। आणि शिवाजी महाराजांचे मावळे हे औरंगजेबाला घाबरले नाहीत, अफजल खानाला घाबरले नाहीत, शाहू महाराजांना जो त्रास झाला, राजर्षी शाहू महाराजांना, ते कधी घाबरले नाहीत। त्यांचा खून करायचा 3 वेळा प्रयत्न झाला तरी। त्यामुळं या धमक्यांना काय मी घाबरणार नाही। कुठल्याही कॉन्ट्रोवर्शियल याच्यामध्ये स्टेटमेंट करत नाही आणि धमकी देण्याचा प्रश्नच नाही। माझा त्यांचा संबंध नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही। मी त्यांना कॉल केला हे त्यांनी सोशल मीडियावर सांगितलं।
इंद्रजित सावंत हे अभ्यासक आहे इतिहासाचे, त्यांनी मला फोन करून विचारलं असतं की बा असा माझ्या फोन आला. असं न करता त्यांनी उलट माझी बदनामी केली सोशल मीडियावर. आज सकाळपासून शेकडो कॉल मला धमकीचे आले, शेकडो कॉल आले की तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. मी मीडियाला सांगितलं की याच्या संदर्भात संबंधित तक्रार मीच करणार आहे सायबर सेलकडे. इंद्रजित सावंतांना धमकी द्याल तर खबरदार असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. इंद्रजित सावंत सरांना जो कोणी धमकी देतोय त्याने लक्षात ठेवावं, इंद्रजित सावंत सरांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड खंबीरपणे उभी आहे. सावंत सर आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आला पाहिजे यासाठी प्रयत्न करतात. परंतु जाणीवपूर्वक संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगणारालाच कुणी जर जातीवादी समजत असेल तर त्यांच्या विचारांची ती दिवाळखोरी असेल. गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे.